हे खरं आहे की प्राप्त परिस्थितीत त्यातला हा शब्द महत्वाचा आहे. प्राप्त परिस्थितीत, विद्यमान स्थितीत, एकूण आता असलेल्या राष्ट्रीय सत्यस्थितीत आणि एकूण लोकांच्या मनस्थितीत भारतीय जनता पक्षाला राष्ट्रीय पातळीवर आणि महाराष्ट्रीय पातळीवर पर्याय नाही आहे. नाही, पर्याय नाही. इतके दिवस बोलताना असं होतं की डायरेक्टली भारतीय जनता पक्षाची बाजू घेताना मोदी, शहा, फडणवीस यांच्याबद्दल आपुलकीने, आत्मीयतेने, समर्थनात्मक त्यांचे एक हितचिंतक म्हणून, पाठीराखे म्हणून त्यांच्याबद्दल आस्था, प्रेम, आत्मीयता, आपुलकी आणि इन्व्हॉल्वमेंट, इमोशनल, वैचारिक देखील असलेलं असल्यामुळे बाजू घ्यायला काही वाटत नव्हतं. मित्रांनो, गेल्या काही दिवसामध्ये तुमच्या मनात होतंय का असं काही थोडं ना गिल्टी कॉन्शियस जागा होतं, म्हणजे अपराधीपणाची भावना बाजू घेताना येते आणि असं वाटतं यार हे नको होतं, यार असं नको होतं व्हायला, हे नको होतं करायला, किंवा हे करायला हवं होतं पण याने भलतंच केलं. अशा तऱ्हेचे विचार मनामध्ये येऊन थोडं मन विचलित होतं का तुमचं? माझं होत आहे. म्हणजे मोदी शहांच्या संदर्भामध्ये बोलताना तो पहिला कसा ना एक जबरदस्त आत्मविश्वास माझ्या मित्रांना पण होतोय. माझ्या मित्रांमध्ये जसा आता जुना समाजवादी, जुना ते सगळ्या असोसिएशनमुळे त्याच्यात मित्र जसे आहेत, तसे आता नव्या अनेक मित्रांमध्ये कट्टर हिंदुत्ववादी पण मित्र आहेत. आणि एक त्याही याच्यामध्ये चर्चा करताना आता अलीकडे जाणवतं की ते पण थोडी का बरीच अपराधी भावना त्यांच्या मनामध्ये मला दिसते की म्हणजे अगदी त्याचं सर्वात मोठं उदाहरण म्हणजे आज फेसबुकचा सुपरस्टार जो आहे सुजित भोगले, तुम्ही आहात का नाही त्याचे मेंबर? फेसबुक फॉलो करताय त्याचं? सुजित भोगले नाही? करा तुम्ही त्याचं. तो तर कट्टर म्हणजे अरे बापरे, मी त्याला कधी कधी सांगतो ही प्रखरता, ही आक्रमकता, ही कट्टरता, ही हिंदुत्वाच्या संदर्भातली तुझी दाहकता, अरे थोडी कंट्रोल कर, लिहिण्यात कर, बोलण्यात कर, वागण्यात कर, ऍक्शन रिॲक्शन्स मध्ये कर. मला भीती वाटते त्याच्या त्या आक्रमकतेची. अरे पण गेल्या काही दिवसामध्ये त्याचे जे मेसेजेस येतात, फेसबुक पोस्ट येतात, त्याच्यामध्ये सुजित भोगले देखील अपराधी भावना जाणवते. आमचे दयानंद नेने ते तर कट्टर संघवाले आहेत. हो, संघवाले आहेत कट्टर. भारतीय जनता पक्षाचे हे आहेतच, हितचिंतक आहेत. पण आता त्यांची हितचिंतकता ही चिंतेत बदलताना दिसते मला. चिंता वाटते त्यांना. भारतीय जनता पक्षाच्या, देशाच्या राष्ट्रीय आणि महाराष्ट्रीय पातळीवरच्या दोष, उणिवा, चुका, कमतरता हल्ली ते दाखवतात. त्याच्याकरता थोडी कटुता पण त्यांची त्या वर्तुळामध्ये निर्माण होते. पण ते म्हणतात काय करू, माझी सद्सद विवेक बुद्धी मला नाही परमिशन देत, मला हे बोलल्याशिवाय राहत नाही. कुणी बोलायचं? हे विरोधकांनी बोललं तर भाजपवाले म्हणतात ते काय विरोधकच आहे, ते बोलणारच. समर्थक जेव्हा बोलतील तेव्हा कदाचित त्यांच्या कॉन्शियसला बाईट होईल, त्यांच्या सद्सद विवेक बुद्धीला टोचणी तरी लागेल. ते काम आपण करू. ती टोचणी माझ्याही मनाला आहे मित्रांनो. तुमच्या आहे का? आहे? सांगा तुम्ही. असेल तर कॉमेंट आहे, तुम्ही सांगा. कसं आहे ना, ह्या केजरीवाल प्रकरणामध्ये केजरीवाल आणि यांचं सुटणं हे माझ्या मते फार मोठं एक घटना आहे. आणि ती घटना अशी आहे की ज्या पद्धतीने कोर्टाने त्याचा निकाल देताना ताशेरे झाडले सरकारवर, त्याच्यामुळे आधीपासूनच संशयास्पद असलेली ईडी
सगळ्याच सरकारी आहे, कशाला ईडी असं एकच नाव का करू नये? सगळ्या सरकारी यंत्रणा घ्या, त्यात ती तुमची सीबीआय आली, NIA आली, काय आणखीन आहेत त्यांच्या, काय 10-15 आहेत, इन्कम टॅक्स आहे, हो. या सगळ्यांची विश्वसनीयता डळमळीत होत होती, कारण एकामागून एक खटले जसे निर्णयाप्रत येत होते, त्या प्रत्येकात सीबीआय, तुमचं हे NIA, तुमचं NIAचं एवढं नाही, पण इन्कम टॅक्स, सगळ्या यंत्रणा, विशेषतः ईडी, अक्षरशः कोर्ट वस्त्रहरण करत होते, कपडे काढत होते त्यांचे, चिंध्या करत होते त्यांच्या आबरूच्या, त्यांच्या विश्वसनीयतेवर अशी प्रश्नचिन्ह उभी करत होते की हे सगळे राजकीय हेतूंनी केलेली षडयंत्र, कारस्थानं, कसलाही पुरावा नाही, कसलंही विश्वसनीय अशा तऱ्हेचं युक्तिवाद नाही, फक्त राजकीय सूडबुद्धी, 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 दुसरं काही नाही. आपल्या विरोधकांना संपवण्यासाठी, आपल्या विरोधकांना नामोहरम करण्यासाठी, आपल्या विरोधकांचं बळ खच्ची करण्यासाठी, म्हणजे किती क्रूरता, तर शारीरिक, मानसिक, राजकीय, आर्थिक, ज्या ज्या प्रकारे छळ करता येईल. म्हणजे आता आपण जुन्या कहाण्या ऐकतो, वेगवेगळ्या छळाच्या असंख्य कहाण्या आहेत. एक मानव जातीचा इतिहास म्हणून साने गुरुजींनी अनुवादित केलेलं पुस्तक मी नेहमी सांगतो, वाचा. मानव जातीचा इतिहास, साने गुरुजींचं अनुवादित पुस्तक. त्याच्यामध्ये भयानक छळ कसे प्राचीन काळापासून केले गेले, त्याच छळांच्या आधुनिक आवृत्त्या म्हणजे भारतीय जनता पक्षाची सगळे कारवाया होत्या. केजरीवाल सुटले ना, मला असं वाटतं की एका अग्निदिव्यातून ते बाहेर पडले, आणि त्याचे मला जे 2-3 परिणाम मी शेअर करतो. आता मी सध्या व्हिडिओ थोडे छोटे करतो, एवढ्या करता, कारण अनेक करतो आणि अनेकांकडे पण करतो. मी दिवसभरामध्ये जवळजवळ 10-15 वेगवेगळ्या चॅनल्स करता पण व्हिडिओ करतो. त्यातले 5-6 चॅनल डायरेक्ट माझ्या अंडर आहेत, त्यांचं नाव घेतो मी, पण इतरही खूप करतो. आणि माझ्या असं लक्षात आलं की चॅनल फार मोठ्या व्हिडिओपेक्षा छोटे व्हिडिओ पटापट जातात. म्हणजे शॉर्ट तर मला आता धक्का बसला, 5 ते 25 लाख जात आहेत आपले इन्स्टा आणि याच्यावरचे. हो, रोज 5 किंवा 10च करायचे, 5च करायचे, पण 5च्या 5 लाख, 10 लाख, 15, 25 लाख जातात. त्यामुळे मी लहान करतोय. पण मी तुम्हाला एक सांगतो की, आणि बोलेन मी तपशीलवार याच्यावर वेळोवेळी, म्हणजे हा मुद्दा काय असा घेतला आणि सोडला नाही. पण मला असं वाटतं की 2 गोष्टी झाल्या. एक तर ज्या अग्निदिव्यातून केजरीवाल ज्या पद्धतीने आत्ता बाहेर पडलाय ना, त्याच्यामुळे या देशामध्ये आत्तापर्यंत एक राहुल नावाचा थोडासा कमकुवत, बदनाम, ज्याची प्रतिमा डागाळलेली होती, ज्याची प्रतिमा उजळण्याचे प्रयत्न यशस्वी होत नव्हते, आणि अपयशामागून अपयशांना तो सामोरा जात होता किंवा जावं लागत होतं. लोकांचं तेवढं त्याच्यावर हे येत नव्हतं. मला असं वाटतं की पहिली गोष्ट अशी झाली की मोदींची इच्छा होती की राहुलसारखा दुर्बळ असाच विरोधक आपल्या समोर यावा. आता केजरीवाल उभा राहतो कोणी बघा. म्हणजे तो राहुलला मागे टाकेल, देशातल्या सगळ्या विरोधी नेत्यांना एकत्रही आणू शकेल, अहंकारी येतो पण तरी आणू शकेल, मजबुरी म्हणून येतील, पण आता राहुलला रिप्लेस करून केजरीवाल ज्या वेळेला पुढे येईल त्यावेळी मोदींसमोर खरं आव्हान 29च्या निवडणुकीसाठी उभं राहील. आणि केजरीवाल, यापूर्वी केजरीवालने सगळे विक्रम करून दाखवलेले आहेत लोकप्रियतेचे. तोही आंदोलनातला माणूस आहे. त्यामुळे मला असं वाटतं की भारतीय जनता पक्षाला फार मोठा धक्का बसला, आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे भारतीय जनता पक्ष हा यंत्रणांचा दुरुपयोग करतो हे निर्विवादपणे सिद्ध झालं. विश्वसनीयता गेली सरकारच्या या सगळ्या आरोपांची, आणि भारतीय जनता पक्ष आज आरोपीच्या पिंजऱ्यात उभा आहे, त्यांच्या यंत्रणा आरोपीच्या पिंजऱ्यात उभा आहे, आणि केजरीवाल जो आरोपी होता तो आज फिर्यादी आहे, आणि त्याच्या फिर्यादीमध्ये सगळ्या देशाचा प्रतिसाद कदाचित त्याला मिळू शकेल असं मला वाटतं. धन्यवाद.